कुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, सिद्धेश्वर भगवान गुलाब बाबा की जय, साईनाथ ताजुद्दीन बाबा की, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, बौद्ध भगवान की जय, गाडगे महाराज की जय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गुलाब बाबा गोपाला कन्हई नंदन गोपाला गुलाब बाबा गोपाला कन्हई नंदन गोपाला साई बाबा गोपाला गुलाब बाबा गोपाला साई बाबा गोपाला बोलो गुलाब बाबा की जय. अरे गोंधळ घालतो ग आंबे गोंधळ घालतो, गोंधळ घालितो ग आंबे गोंधळ घालितो, औदो गरजितो आंबे उदो गरजितो, उदो गरजितो आंबे उदो गरजितो, गोंधळ घालितो आंबे गोंधळ घालितो, गोंधळ घालितो आंबे गोंधळ घालितो, उदो गरजितो उदो गरजितो आंबे उदो गरजितो, उदो गरजितो आंबे उदो गरजितो. आन जय अंबे जगदंबे तू जगत जननी, जगत जननी जगत जननी, लोकी लोकी अवतार तुझा गजरती भोवनी, गजरती भोवनी आई गजरती भोवनी, संभळतून तुला भक्तगाची शक्तीची वाणी, संभळतून तुला भक्तगाची शक्तीची वाणी, मांडला गोंधळ भरुणी परडीच्या बोनी, मांडला गोंधळ भरुणी परडीच्या बोनी, नवरात्रीचा आंबे तुझा घट स्थापतो, नवरात्रीचा आंबे तुझा घट स्थापितो, नवरात्रीचा आंबे तुझा घट स्थापितो, उदो गरजितो आंबे उदो गरजितो, उदो गरजितो आंबे उदो गरजितो, उदो गरजितो आंबे उदो गरजितो. हे गोंधळ घालितो आंबे गोंधळ घालितो, गोंधळ घालितो आंबे गोंधळ घालितो, उदो गरजितो आंबे उदो गरजितो, उदो गरजितो आंबे उदो गरजितो, उदो गरजितो आंबे उदो गरजितो, उदो गरजितो आंबे उदो गरजितो. 9 दिवसाचं युद्ध खेळते गिरजेचा वर, गिरजेचा वर, गिरजेचा वर, युद्धामध्ये महिषासुर भोळा शंकर, भोळा शंकर
सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा, समर्थ सद्गुरु गजानन महाराज, साईनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज, महावीर भगवान, बौद्ध भगवान, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व ईश्वर शक्तींना माझा प्रथम नमस्कार. श्री संत गुलाब बाबा भक्त परिवारांना, सर्व भारतवासी, हिंदुस्थानभर जेवढे भक्त मंडळ आहेत त्या सर्व लहानथोर भक्तांना माझा नमस्कार. आणि पहिले धन्यवाद देतो आमचे मुंबईचे प्रशांत भाऊ, त्यांचे चिरंजीव आर्य भाऊ, पलास खेर्डीकर, सुषमाबाई गायकवाड, नम्रताबाई पवार यांनी फार मोठा उपक्रम या संत गुलाबबाबांच्या भक्तांच्या जनजागृती करता त्यांनी हा मोठा उपक्रम राबवला आणि भक्तांचं जाग्यावर ठाईची बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. आणि त्या उद्देशानं हा भक्ताच्या जनजागृती करता जेवढा काही आपल्याला समूह हा उदासलेल्या मनांना काही ना काही आपली बाबाच्या नावाची शक्ती जर मिळतो, त्या नावाच्या शक्ती करता बाबाचं नाव म्हणजे ही ऊर्जा आहे, गुलाब बाबाचं नाव. आणि ते ऊर्जा मिळण्यासाठी गुलाब बाबा म्हणजे भजन आणि भजन म्हणजे गुलाब बाबा. गुलाब बाबाचे नाव भजनातून ऐकलं तरी माणसाच्या जीवनाला बाबाच्या नावाची शक्ती फार मोठी आघात आहे. बरेचसे लोक त्यांच्याबद्दल काहीतरी चालूच ठेवतात, पण गुलाब बाबा ज्यांनी ओळखले त्याला बाबा म्हणतात की भाऊ आम्हाला 7 जन्म लागतील ओळखायला. त्या माध्यमातून गुलाब बाबांचं एक नामस्मरण आणि त्यांचा धावा आणि त्यांच्या जीवनाचं कथन मी आपल्या समोर मांडतो. रोजचे कार्यक्रम चालू आहेत. आमची सागरची मंडळी, चौबे साहेब त्यांचंही भजन मंडळ झालं, मुंबईची भक्त मंडळांचा कार्यक्रम झाला, नागपूरची भजन मंडळ आहेत, संग्रह आपले गाव पाटीलची भक्त मंडळी झाली, तेल्लारा भक्त मंडळी झाली, अकोटची भक्त मंडळी आहे. सर्व भक्तांनी जेवढा भक्तीचा आनंद घेतला आपण त्यांच्या नावाचा गजर करू. अरे धाव गुलाबा दीन दयाळा तानाई गोपाळा. धाव गुलाबा दीन दयाळा तानाई गोपाळा. अरे तुझ्या लिलेची आठवण करतो गातो हा मेळा, तुझ्या लिलेची आठवण करतो गातो हा मेळा. तुझ्या लिलेची आठवण करतो गातो हा मेळा, तुझ्या लिलेची आठवण करतो गातो हा मेळा. हे धाव गुलाबा दीन दयाळा तानाई गोपाळा, धाव गुलाबा दीन दयाळा तानाई गोपाळा. या भजनाचं गुलाबबाबा हयातीत असताना या भजनाची रचना केली. 1997 साली त्यावेळेस बाबाची तब्येत खराब झाली. द्वारकामाईत गुलाबबाबा असताना त्यांच्या तब्येतीला कोणाचा
दर्शन नाही, काही नाही. आणि द्वारका माईचं जे मकान आहे टाकरखेड मोरेला, भावाला दुरून दर्शन घ्यायला होत होतं आणि काचातून पाहा लागण्याचा प्रसंग आला होता. त्या टायमाला भाऊ गव्हाणे, दादाराव पोलीस नागपूरचे, ते म्हणत शाहीर बाबा झोपले आणि बाबाला आराम करू द्या. शेवटी आम्ही आमचं भजन मंडळ त्या दरबारात घेतलं आणि द्वारकामाईत त्या बंगईच्या जवळ बसलो. आणि त्या टायमाला या भजनाची रचना केली. अरे अर्ध्यावरती डाव मोठी का बसला, कासवा परीस अंग चोरुनी तळून तू बसला. अरे कोसल्यावानी घर करण्या मार्गचा सुटला, अरे मार्ग कसा सुटला. शरीर खेळ मांडली गौरी दिसला, दर्शनाची आस धरतो भक्त तुझा वेळा, दर्शनाची आस धरतो भक्त तुझा वेळा. तुझ्या लिलीची आठवण करतो का तो हा वेळा, तुझ्या लिलीची आठवण करतो का तो हा वेळा. भाव गुलामा दीन दयाळा तानाई गोपाळा, भाव गुलामा दीन दयाळा तानाई गोपाळा. अरे तुझ्या लिलीची आठवण करतो का तो हा वेळा, तुझ्या लिलीची आठवण करतो का तो हा वेळा, तुझ्या लिलीची आठवण करतो का तो हा वेळा. त्या टायमाला बाबा तब्येतची गरिबी असताना तब्येतची खराबी असताना तेव्हा पण बाबा बाहेर आले आणि बंगईवर येऊन बसले. बाकीचे म्हणत बाबा इन्स्पेक्शन होईल, पण बाबा म्हणत हे औषध आहे आमची. 15 दिवस बाबा द्वारका माहीत कोंडलेल्या अवस्थेत आपण भजनामुळे गुलाबाबाला जागृती आली, शक्ती आली. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराची स्थापना टाकरखेडला झाली. आणि बाबा म्हणावत असं कळलं पाहिजे भाऊ, डबल पुन्हा म्हणायला लावलं, हेच म्हणा. अरे अर्ध्यावरती डाव मोठी रुसून का बसला, परीस अंग चोरुनी तळून तू बसला. कोसल्यावानी घर करण्या मार्ग कसा सुचला,
अभ्यास लय प्रबोधनकार निघाले या 2 दिवसात. मागे निघले होते 95. परंतु गुलाब बाबा फार मोठी शक्ती आहे. त्यानं चमत्कार नाही केले, त्यानं साक्षात्कार केले, लोकांचा उद्धार केला गुलाब बाबांना. गाडगे महाराजचा जो काही वारसा होता, भुकेल्यांना भाकर द्या, ताणलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, दुःखितांना अभय द्या. कारण गाडगे बाबा गुलाब बाबा 12 वर्षे सोबत होते. 56 सालापासून समाधी झाली गाडगे महाराजची आणि 56ला बाबा रिकामे झाले. त्या टायमाला गुलाब बाबांनी समाजाची जनजागृती, अंधश्रद्धेचं कार्य पहिल्यांदा गाडगे बाबांनी आणि गुलाब बाबांनी केलं. म्हणून चमत्कार नाही केले, समाजाला एकीकरण केले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. अट्टल बदमाश जेवढे असतील डाकू लोक, त्यांना सत्संगात घेऊन मानवतेचा धर्म दाखवला. पहाडातले दऱ्या खोऱ्यातले शिकारी जे काही असतील, शिकार करणारे, जनावर मारून खाणाऱ्या लोकांना गुलाबाबांनी त्याने मानवतेचा धर्म शिकवला. 1964 साली तुकडोजी महाराजांनी उघड्या डोळ्याने काटेला गुलाबाबाचं कार्य पाहिलं. हजारो लाखो लोकांनी तुकडोजी महाराजांनी मान्य केलं की मी शिकलेल्या लोकांना मार्गदर्शन करतो. पण गुलाब बाबाचं एक महान कार्य दिसून आलं 1968 साली. आदिवासी लोक कमळात पक्षाचे फक बांधून, बासऱ्या घेऊन, लंगोट्या बांधून बासऱ्या वाजत गुलाब बाबाच्या समोर 100 लोकांची दिंडी आली काटेलला त्यांच्या समोर. त्यावेळेस तुकडोजी महाराजांचं भजन चालू होतं पहिल्यांदा, येऊ दे दया आता तरी गुरु माऊली. या भजनाच्या टायमाला आदिवासी मंडळात तुकडोजी महाराजांनी भजन थांबवलं आणि त्या आदिवासी लोकांचं कौतुक पाहिलं. अंगाला कपडा नाही, लेडीज असो की माणूस असो, लंगोट हा शिकार करून मारून खाणे हा त्यांचा मूळ धंदा. पण गुलाब बाबांनी जोड दिलं आणि भजन त्यांना भजनात नाचायला लावलं. एक आणि त्यावेळेस गुलाबाबांना भजनाच्या रंगामध्ये गुंतून ठेवून बसवलं शांतीनं. तुकडोजी महाराज म्हणतात हजारो लोकांना मी शिकलेल्या लोकांना मार्गदर्शन करतो, समजीन त्याला. पण आगळं वेगळं काम गुलाब बाबाचं की ज्याला कपडे घालण्याचं सुत नाही, ज्याला खाण्याचं भान नाही, कपडे घालण्याचं भान नाही, बाई असो की माणूस असो. पण गुलाब बाबांना फार मोठं कार्य केलं हे मी लाखो लोकांना कबूल करतो. हे तुकडोजी महाराजचे शब्द 1968 साली गाडगे बाबाला साथ घेऊन नामानंद बला. गाडगे बाबाला साथ घेऊन नामानंद बला. माधोगिरीनं जीवन गाठलं समजाम शंकीला, सुदाम शंकीला. माधोगिरीचं जीवन गाठलं. भीक मागली गाडगे महाराजांना, गुलाब बाबांना. गाडगे महाराज गुलाब बाबा कोंडाळीला गेला नागपूरच्या जवळ. गाडगे महाराजांना आदेश दिला, बाबा महाराज आपली भत्त्याची सोय, आपली खायची सोय. त्यावेळेस गुलाब बाबा 12 वर्षाची होती. कोंडाळीला गेले, गावात गेले.
म्हणे काही काम सांगा काकाजी, आम्ही करतो म्हणे, पण तसं नका देऊ, पण आम्हाला काम सांगा. अग्रवालनं 2 गाड्या गौऱ्या उचलायला लावल्या आणि त्यांच्या ऑफिसात ठेवल्या. घोरांच्या गोठ्यात टाक्याला लावल्या. 1 वाजला आणि गुलाबबाबा गेले. म्हणे काकाजी तुमचं काम झालं, द्या आता. त्यांनी जवळची कुबडी घेतली आणि 1 पाठीवर ओढली. म्हणे तुमचं काम केल्यावर जर आम्हाला मारता, एवढी मोठी इस्टेट काय कामाची, आग लागो, एवढा शब्द कोंडाळीला काढला गुलाबबाबांनी. आणि गाडगे महाराजच्या जोर येऊन बसले. घरी आल्यानं आपोआप त्या घराला आग लागली अग्रवालच्या. गाव म्हणत भाऊ त्या पोरानं आग लावली, सारे 100 लोक गेले. या पोरानं घराला आग लावली. गाडगे महाराज म्हणत महाराज हा काय प्रकार आहे. म्हणे भाऊ काहीच नाही. मग हे लोक कशाला आले काय माहित. हो या पोरानं अग्रवालजीचं शेडीचं घर पेटवलं. 1 दांडा पुराणचा गाडगे महाराजच्या पाठीत मारला आणि 1 दांडा गुलाबबाबाच्या पाठीवर मारला. मारू नका म्हणे, काय झालं सांगा तरी. म्हणे आग लावली. हा म्हणे महाराज. म्हणे नाही, त्यांनी माझं काम करून घेतलं त्यांचं, मला 1 तुकडा नाही दिला, म्हणून मी त्यांना म्हटलं झालं इस्टेटला आग लावो, एवढं म्हटलं. म्हणे आता माहित काय झालं का. म्हणे इजलीशील अशा अवस्थेत माधोगिरीनं जीवन गाठलं सुदाम संतीला. गावोगावी भजन कीर्तन भक्तीची लीला. गावोगावी भजन कीर्तन भक्तीची लीला. गुलाबबाबानं चमत्कार नाही केले, लीला केली असती, पण भक्ती भजनाच्या माध्यमातून समाज एकत्र केला, समाज जुळवला. वाया जाणारा असुरी आमच्यासारखा समाज त्यांनी भक्तीच्या मार्गात लावून आम्ही आज ज्या ठिकाणी आहोत. चमत्कार नाही म्हणतात, उद्धार भले करता येईल, पण आज काही प्रबोधनकार करतात त्यांचंही बरोबर आहे. संवाद नाही घडला. शाहीर माणूस, शाहीर हा एक पत्रकार असते. छत्रपती शिवाजी राजेच्या काळामध्ये त्यांनी अफजल खानाला चिलखत घालणारा शाहीर अगिंदास, त्यावेळेस चिलखत घातलं म्हणून अफजल खानाचा वध केला गेला. ही बातमी शाहिरानं पहिले पोवाड्यातून सुनावली. त्याचं नाव आहे शाहीर अगिंदास कोल्हापूर. म्हणून हा शाहीर भलत्या बाबाजी लोकांच्या गलत्यात पडत नाही, पण हा साक्षात गुलाबबाबा, हा देव पांडुरंग आहे. ज्या पांडुरंगानं भक्ताचं काम केले. चोखोबाची बहीण झाला सारंग धरू. पुरावाय चोखोबाची बहीण झाला सारंग धर. बहिणी उघडा दार हाक मारी. ते पांडुरंगानं जे काम केले ते काम गुलाबबाबाच्या रूपात माझ्या पांडुरंगानं आजही करून राहिले. आणि ह्या भक्तीच्या माध्यमातून आज या कलियुगात आमच्यासारखे असुरी संपत्तीचे, असुरी शब्दाचे, असुरी खाद्याचे लोक त्यांनी भक्तीच्या लीलेमध्ये भक्ती मार्गाला घडवले, त्यांचा उद्धार केला. गावोगावी भजन कीर्तन भक्तीची लीला.
भाषण नाही ठोकलं, करून दाखवलं, समाज एक केला, ज्याला कोणीच नाही या जगात, तशा समाजाला गुलाबबाबांनी जोड घेतलं. मायबापाचं प्रेम दिलं, समाजाचं जातीचं प्रेम दिलं आणि त्यांनी साऱ्या समाजाला आश्रय केलं. त्याची खायची सोय नव्हती, भुकेले अण्णा भाकर द्या, ते गुलाबबाबानं कार्य केलं. टहाळलेल्या पाणी द्या, ते गुलाबबाबांनी केलं. उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, ते गुलाबबाबांनी कार्य केलं. गाडगे महाराजचा वारसा गुलाबबाबांनी चालवला आणि त्यांचे भक्त त्याच नावावर एकजूट झाले. बालपणापासून दुःख गाठले आज समयाला, आणि काय केलं गुलाबबाबांनी? आणि भिद्यामधली अचूक केली, तो वायात गेला. जे खडांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो. दुष्ट माणसातले दुष्टपणा काढून टाकला, म्हणजे दिवा बाहेरचा फेकून दिला. दिव्यामधली अचूक केली गोळंबी गोळा, गोळंबी गोळा, गोळंबी गोळा, गोळंबी गोळा. भक्तीचा सागर म्हणून भक्तिधाम, त्याचे नाव काटेल धाम. 1920-8-1958 ला गाडगे महाराज 56 ला गेले, 58 साली काटेल धामाची निर्मिती केली. काटेल धाम तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. राणावनाथ गुलाबबाबा त्या ठिकाणी आले. दीक्षा मागून एवढा मोठा भक्तगणाचा सोहळा त्या ठिकाणी चालू केला. काटेलच्या कुकळे परिवाराने आपली पोटाची शिदोरी म्हणून एक शेती गुलाबबाबाला दान दिली आणि त्या शेतीमध्ये पांडुरंगाचं मंदिर बांधलं आणि त्याच्यात कचेरीच्या तटावर अमृतकुंडाचा शिरा खोदला आणि पहिली यात्रा महाशिवरात्री केली 1958 ला. भक्ती सराचे तीर्थ लाभले काटेलचा सोहळा, भक्ती रसाचे तीर्थ लाभले काटेलचा सोहळा. लहान मोठे भक्त जुळविले गुलाबले कुरवाडा. गुलाबबाबा आजच्या भक्तगणाची आई झाली, वडील झाले, प्रेम दिलं. त्याला मायबाप नाही, माय नाही, बाप नाही, भावन नाही, नाही कोणी, ज्याला त्याचा गुलाब गोपाला. अशा या कलियुगातल्या भक्तगणाला गोळा केलं, भाषण नाही दिलं, करून दाखवलं समाजाने. आज त्यांचे शिखर 20 ते 25 किलोचे सोन्याचे कळस गगनाला भिडून राहिले. अब्जपतीचे त्यांचे
देवांचे मंदिर उभारले जाऊन राहिले. आपल्या भाषणानं सूर्य कधी ओला होणार नाही. आम्ही बाबाला म्हणत, बाबा असे असे लोक भाषण देतात, ते 150 आहेत म्हणे. सूर्यावर किती चुकले तर सूर्य ओला होत नसते, पण ते बोलतात म्हणून आमची दुकानदारी वाढते. ते भाग्यवान आहेत. रोज आमचं नाव विरुद्ध भाषेतूनही घेतलं तरी आमचंच जप करतात. आमच्याबद्दल कोणी खिजू नका असे गुलाब बाबा बोलून गेले, पण प्रतिकार नाही केला कोणी प्रबोधन करायचा. लहान मोठे भक्त जमिले गुलाबले कुरवाडा, सूर्यप्रकाश तुझे सूर्या समान ज्ञानी तुझे ज्ञानी असो तुमळा. गुलाबाबाजवळ सरपई आहेत, गुलाबाबाजवळ मुंसई आहेत. गुलाबाबाचे भक्त टाकू पासून मंत्र्यापर्यंत 1948 साली गुलाबबाबांनी लाल बहादूर शास्त्रीच्या घरी पण चहा पाणी झालं होतं. इंदिरा गांधी गुलाबबाबाला भेटून गेली, मोठे मोठे नेते पण भेटून गेले, आणि ते पागल माणसंही सुद्धा बाबाला भेटून गेले. तो विद्वानाचा विद्वान आणि पागलाचा पागल, लिडराचा लिडर, असा हा या कलियुगातला परमेश्वर म्हणतात त्याला. गोपाल कृष्ण अवतार. परमपूज्य बाबासाहेबाला खांदा दिला, गाडगे बाबा सोबत राहिले. भक्तिरसाची तीर्थावरी लहान मोठे भक्त जमिले गुलाबले कुरवाडा. सूर्या समान ज्ञानी भक्त केले ज्ञानी असो भोळा. सबळीची तू पोरे चाकली ज्ञानी केला बेहरा. 40 वर्षात त्यांच्या सहवासात राहिलो. शायराला कोणता भाग पडत नाही, पण त्या टायमाला आम्हाला एक पटून द्यावं लागलं. आम्हाला चमत्कार नाही दाखवले, त्याने त्यांची ताकद दाखवली. मी कोण साक्षात परमेश्वराची उपमा देणारी शक्ती आहे. टावर आहे मानव जातीचं. अरे कृपा सृष्टी मुरलीधरावर प्रेमाचा डोळा, कृपा दृष्टी मुरलीधरावर प्रेमाचा डोळा. गुलाबबाबांचं कार्य आणि त्यांची ती लीला. आम्ही काही फार मोठे विद्वान नाही, पण संगती संग दोषणम संगती पापनाशनम अशाच व्यक्तीला माणसाचा माणूस घडवणं आणि त्यांना अभय देणं
बाबानं समाज पाहिला नाही, जात पाहिली नाही. मातंग समाज, बौद्ध समाज, ख्रिश्चन समाज, मुस्लिम समाज असा एक समाज नाही गुलाबबाबांच्या सानिध्यात कुणी आला नसेल. पण सर्वांना आसू पुजले सर्वांचे. ज्याला काय लागत असेल ते त्यांना त्यांच्या आशीर्वादानं मिळत गेला आणि मिळत आहे. चमत्कार नाही. गुलाबबाबांना भिक्षा मागितली पण आजही तो हजारो लोकांना काटेल धाम, टाकरखेड, सागरला आमचं भक्तांचं स्वाभिमान आहे. दादासाहेब आलमेळाजी संपूर्ण भारतातल्या भक्ताचं स्वाभिमान आहे. जागोजागी महाराष्ट्रात नव्हे तर पण आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान जिथे भाषा समजत नाही तशा एक साध्या सुध्या संतांचं मंदिर होऊन राहिले कोटीचे. आम्ही किती बोललो तर आमचं काही खरं नाही. आखरी फक्त भाषणच घ्या लोक. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. गुलाबबाबा म्हणा एमेल्या घमेल्याच्या जत्रा नसता भरत, जत्रा साधू संतांच्याच भरत असतात. त्यानं मार खाल्ला म्हणून देव झाले. म्हणून गुलाबबाबा फार मोठी शक्ती आहे. आणि गुलाबबाबा अरे चल गड्या चल. 1983 हे भजन आम्ही कासार्डीला गेलो. मिनिस्टर आहेत तिथे. त्या मिनिस्टरच्या फार मोठा कार्यक्रम होता आणि त्या टायमाचं एक भजन आमचं 1983च. अरे चल गड्या चल. शाहीर बाबा म्हणत शाहीरराव उभे म्हणा. तिथेच लिहिलं आणि तिथेच भजन सुरू केलं. मला वाटलं बाबा त्यांना मराठी आवडीन म्हणून हे मराठी गीत त्या ठिकाणी तयार केलं. म्हणून उत्साहानं म्हटलं. पण शेवटी त्याचं काय झालं. अरे चल गड्या चल. मला वाटलं मराठीवालीच आहेत पण आम्ही होतो कर्नाटकला. अरे काटेली चल नको गीत व्यक्त राहू. आता मनाला धर तुझ्या देव गुलाब बाबा. आता मनाला धर तुझ्या देव गोपाल कृष्णा. आम्ही मराठीत गायन करतो आणि प्रांत बाळा कर्नाटकी. पण आम्हाला वाटतं आमची शिजून राहिली. मी सांगतो
साधा दिसतो हा मानव येतो जगाला अनुभव साधा दिसतो हा मानव येतो जगाला अनुभव हा गुपित खेळे जाव किती काटे वाढविले भाव हा गुपित खेळे जाव किती काटे वाढविले भाव याला चमत्कार नाही म्हणा कासार्डीला जाता जाता आम्ही कन्नड जिल्ह्यात बालूरला चाललो बालूरला त्यावेळेस बालूरला कार्यक्रम होता सुदाम बाबाच्याकडे संध्याकाळचे 5 वाजले गाडी 42 धावून राहिली 5 वाजता सूर्य उदय डुबायला सुरुवात झाली संध्याकाळचे 5:30 वाजले बाबाने गाडी उभी केली भर रस्त्यावर पण बाकीच्या लोकांना जवळ असणाऱ्यांना मी समजून नाही दिलं गुपी डाळ म्हणजे चमत्कार नाही पण त्या शेतात गाडी उभी केली त्या गाडी उभी केली या शेतामध्ये एका टोकाला रोड लागलेला होता डांबरी आहे तिथे गाडी उभी आणि सूर्य मावळून जाते त्या दिशेला विहीर होती त्या विहिरीच्या काठावर एक माणूस बसलेला पण सकाळपासून उपाशी लावणना पैसा देऊन वावर केलं 8 एकर ऊस पेरला 8 लाख उधार म्हणून परंतु ऊस त्याचा जमला नाही उसावला त्याला पैसे मागते उसावाला पैसे मागते घरामध्ये वादिवाद चालू झाला मुले बाळ लेकरं बायका सहित बोलू लागले महिनाभर हा कंटाळा आला शेवटी म्हणे ऊस काही पिकत नाही पैसे फिटत नाही ना आपल्याला राहून काही फायदा नाही त्यानं निर्धार केला ओळखीचा नाही पाळखीचा नाही त्या गावातला माणूस बिलुलीचा होता विहिरीच्या काठावर बसला सूर्य मावळला म्हणजे आपण विहिरीत देह सोडून द्यायचा त्यानं निश्चय केला आणि त्या टायमाला गुलाबाबा रोडवर उभे राहिले आणि त्याच्या डोक्यातलं जे गोळ फूळ होतं दिवस मावळला म्हणजे आपण विहिरीत उडी घालायची ते बाबाला त्याच माणसाला माहित पण हा साक्षात अंतर्यामी म्हणता त्याला कितीतरी फुटाचा अंतर होता आम्ही असे बाहेर सडकवर बसलो आणि तिथून बाबा म्हणतात गिरी मामाला मामा आपल्याला 2-4 उसाचे दांडे आणा त्याच्या डोक्यातलं फूल काढ्याचं बाबांना जाणलं की हा मरते आपण जर इथून गेलो तर हा उडी मारते बाबांनी अंतःकरणानं ओळखलं थांबवलं उसाच्या निमित्तानं दिवसभराचं फूल धाणे मोडले त्याला आवाज आला आणि त्याला क्रोध आला आणि त्यांनी कोयता उचलला मी असल्यावर माझ्या शेतातले धाणे कोण मोडते चौथाळून रागापणानं धावत आला बाबाकडे गिरी मामानं 5 धाणे मोडले बाबावर झोपून टाकले गाडीच्या बाकड्यात घुसला 32-40च्या दिवसभराचं याचं फूल गेलं धाणे तोडणारा दाखव ऊस तोडणारा त्याचे हातपाय तोडतो बाबा म्हणतो तुमच्या साध्या ऊसासाठी तुम्ही हातपाय तोडता एवढ्याचा ऊस म्हणे पैसे घ्या ना तू काय देशील रे म्हणे
शेवटी बाबा म्हणा तुमचे पैसे ते घ्या पण रागावता कशाला. अरे 100ला धाडा त्यावेळी 20 पैशाली धागा कोणी घेत नव्हता. 100ला धाडा आहे म्हणे देत का म्हणे तू. बाबा म्हणे पैसेच घ्या पण बोलता कशाला. आणि ते दिवसभराचं भूत त्याच्या डोक्यातलं काढलं. बाबाने झाडाचे शेंडे मोडले उसाचे. त्याला एक 100ची नोट काढून दिली बाबानं. 500 रुपये दिले 5 शेंडे मोडले. हे ऊस घ्या म्हणत हे पैसे तुमचे घ्या पण बोलू नका. पण त्याला माहित नाही कोण आहे. बाबानं चमत्कार नाही केला. प्रसंगानुसार त्याच्या डोक्यातलं फूल गमावण्यासाठी वेळेच्या भावासाठी त्याच्या नाही जर केला असतं तर आज मरण पावला असता. जीवाना गेला असता. मुले बाळे लेकर उघडे पाळले असते. पण गुलाबबाबाने तेवढा त्याचा प्रकार दाखवला आणि निघून गेला. बारूरला कार्यक्रमात रातच्या 8 वाजता तो भाडा घेऊन आला आणि बाबाच्या पायावर रडू लागला. माझं चुकून मी ओळखलं नाही म्हणे. बाबा म्हणत काऊन रडता काऊन रडता भाऊ. बाबा माझं चुकलं म्हणे. मी काही बोललो मला माफ करा म्हणे. काय बोलले तुम्ही सांगा म्हणे. या लोकांना सकाळपासून त्या व्हिडिओवर होते की नाही म्हणे. हो कशासाठी म्हणे. मी माझी आत्महत्या करायला पण तुम्ही आले म्हणे. बाबा माझा जीव वाचला. बाबा म्हणत असं मरण नका देऊ. बार जन्म नसते भेटत. सरपाले कात चढत असते. काकाजी असं मेल्यानं चांगला होते काय म्हणे. म्हणे हे धांडे खा म्हणे. तुमचे शिवेच गोड लागले उसापेक्षा. बाबानं चैनबाजीचे शब्द केले. त्याच्या गळ्यात हार टाकला. त्याला 8 एकरांदी 8 लाख कर्ज फिटून त्यांनी एक ट्रक घेतला. त्याच्या नाव प्रभाकर पाटील बिलोली. मग चमत्कार नाही केले. रडणारा माणूस हसवला. साधा दिसतो हा मानव येतो जगाला हा कुपीत खेळावं. चमत्कार नाही केले. वेळेच्या नुसार त्या माणसाला ओळखून त्यांची भूक जाणवली आणि त्याला हासरत केला. आज त्याचा ट्रकचा मालक आहे. स्वतःचा बाप देत नाही. भावबंद कोणी देत नाही. स्वयंराव ओळखत नाही. पण गुलाबबाबांना त्याला भरभराटी दिली. किती काचे वाढविले भाव. किती काचे वाढविले भाव. किती काचे वाढविले भाव. अरे होसात ये आनंद साथ ये. अरे होसात ये जो साथ ये. चारी धामाचा चान्स घे. सारी दुनिया मिली. भक्ताची वाची आहे. जीवाने भक्त झालेले आहे संपूर्ण भारतभर. म्हणून प्रबोधन काळ चमत्काराला भक्त भावत नाही. आपल्यापेक्षा फार मोठे बुद्धिवान भक्त आहेत. धर्मपती आहेत. ते देखणे सांगत आपिसा करतात. गुलाबबाबाचा आशीर्वाद आजही आणि आजही हात मारली तर तो त्यांचं कार्य करते. हा चित्त पुरुष आहे. गुलाबबाबा मिले सारी दुनिया मिली. नाही गुलाब हा संत
भगवंताची उपमा देणं एवढं सोपं नाही. आज त्यांना जाण्यात त्यांची समाधी झाली 20 वर्षे झाले. पण 20 वर्षे झाले त्यात काम प्रगतीले. आपल्या भाषणानं आपल्या प्रबोधनानं काही फरक नाही पडत. अरे तुकाराम महाराजचे अभंग फेकून दिले, फोटो फेकून दिले. तुकाराम महाराजचा शेड झाला, हे काढून टाका, हे फेकलं. सर्व फेकून दिल्यानंतर म्हणे हृदयातला पांडुरंग नादेत फेकून म्हणे हृदयातला पांडुरंग तुम्ही फेकत ना म्हणे. म्हणून किती काही झालं तर गुलाबबाबाच्या भक्ताईच्या मनातला विठोबा गुलाबबाबा तो फेकला जाणार नाही. जरा बच के चलना मेरे लाला, जरा बच के चलना मेरे लाला, गुलाबबाबा बड़ा मतवाला. सुंदर 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 सुंदर
साध्या माध्यमातून भजन केले, समाजामध्ये भजनातून प्रबोधन केलं. रडणाराचे असो ज्या त्यांच्या अपेक्षा होत्या त्या पुरवल्या. त्यांच्या इच्छा जेवढ्या होत्या त्या पुरवल्या गुलाबबाबांनी. आणि हा त्यांचा समाज प्रबोधनाचा उद्देश फक्त भजनातून साध्या यातून. गुलाबबाबा म्हणत, भाऊ आम्हाला कवडीची अक्कल नाही, आम्ही कुठं शिकलो नाही, आम्ही काही आम्हाला लिहिणं नाही, आमच्या मायनं विहिरीतून जीव दिला, पण आम्हाला कवडीची अक्कल नाही, आम्हाला कीर्तन सुद्धा येत नाही, आम्हाला बोलण्याचे बी तारतम्य नाही. स्वतः गुलाबबाबा स्वतः सांग, फक्त एकच आहे, सजन रे झूठ मत बोलो. हा उपदेश समाजाला. सजन रे झूठ मत बोलो, उदा के पास जाना. सजन रे झूठ मत बोलो, उदा के पास जाना है. नहीं हाथी नहीं घोड़ा वहाँ पैदल भी जाना है.
गुलाबबाबाचं जीवनात सारं भजनाचं प्रबोधन सर्व बदल सोडले. आणि गुलाबबाबांनी जीवनभर समाजाला जनजागृती करून त्यांचा उद्धार केला. आणि या माध्यमातून आणि बाबाचा एकच उद्देश सबसे ऊंची प्रेम सगाई, 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 सबसे ऊंची प्रेम सगाई. जो सब पर प्रेम करेगा उसका यम ही मित्र बनेगा. गुलाबबाबांना चांगलं बोला, गोड बोला, कमी बोला, नाही तर बोलूच नाही. पण प्रेमानं बोललं तर काम होतात. धन का मेवा त्यागे, धन का मेवा त्यागे, धन का मेवा त्यागे, धन का मेवा त्यागे. सागवी दूर घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल. तुकडोजी महाराजचा असणारा सळलं शरीर आहे, कोण्या दिवशी जाणार आहे याचा अंदाज नाही. पण गुलाबबाबा म्हणतात मेल्यावर कोणातरी फुलं टाकले पाहिजे. संतांचा आशीर्वाद असला त्याला काहीच कमी नाही. तो लीडर असो की सामान्य माणूस असो, जिंदगी एक किराए का मकान है, एक ना एक दिन खाली करना पड़ेगा. बोला तर चांगलं बोला. प्रेम के बचनुप सेवा कीनी, प्रेम के बचनुप सेवा कीनी, प्रेम के बचचे सेवा कीनी, प्रेम के बचचे सेवा कीनी. आप बने हरि पाई, सबसे ऊंची
बाबा म्हणतात समुद्राची खोली मापता येत नाही, आकाशाची उंची मापल्या जात नाही. आणि भक्ताचं देवाचं किती प्रेम आहे याचं मोजमाप सुद्धा मापल्या जाणार नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु है. साई बाबा की कृपा, ताजुद्दीन बाबा की कृपा, जानन बाबा की कृपा, वही बाबा की कृपा तो भक्तों का पालन बाका है. पण प्रेमानं देव जोड येते. बाबानं प्रेम शिकवलं. हात जोडा भाऊ, हात जोडा भाऊ. अंगात शरीरात दम आहे त्यांनो, कोणी तुम्हाला पैलवान म्हणे. हे साधं प्रबोधन गुलाबाबाचं, पण फार मोठं खगोल विचारायचं आहे विचारवंताला. हे निमित्त भक्त, पण प्रबोधनाच्या निमित्तानं दुखलेला बसलेला भक्त गुलाबबाबानं प्रत्येकाचे अंतःकरण जाणले आणि रडणाऱ्या माणसाचे आसू पुसले. गुलाबबाबानं उद्धार केला. गुलाबबाबाची लीला आहे. मी 2 भजनावर गुलाबबाबाचा सत्संग केला, काही भजन मालिकेतून. पण आम्ही गुलाबबाबाच्या सानिध्यात 40 वर्षे राहिले. जवळून बघितलं आणि बघणं वेगळं, जाणणं वेगळं. म्हणून गुलाबबाबा स्वतः गाडी घेऊन येत. गुलाबबाबा आम्हाला घेऊन जात. त्यांच्या जीवनाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आम्ही लिहून ठेवत होतो. लिहून घ्या भाऊ, समाजाला उद्या काम पडेल. आम्ही निस्वार्थपणा सेवा केली, काळ्याचे चट्टू म्हणून नाही. म्हणून त्या देवाला त्यांच्या प्रेमापोटी, पण आम्ही चमत्कार म्हणून नाही राहिलो. ओळखून गेला नाही साक्षात परमेश्वर आहे. नाही तर आम्ही लिडराचे बी बाबा म्हणत तुम्ही मुंग्याचे माकोळे करता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. म्हणून गुलाबबाबांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि नागपूरला जाता जाता आशीर्वाद दिला. आणि होळीच्या दिवशी त्यांनी राहिलं काम करून सांभाळा म्हणत हात जोडले बाबांनी. आणि त्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत तुमच्या समोर साई तेरी याद महा सुखदाई, गुलाबा तेरी याद महा सुखदाई, साई तेरी याद,
तुझी को भूला जगा उजियारा सुमिरन बिना मैं अधियारा तूने कृपा बरसाई तूने कृपा बरसाई साई तेरी साई तेरी मन ही है ये तेरा द्वारा बैठे यहीं से तुझको पुकारा प्रेम की जोत लगाई प्रेम की जोत लगाई साई तेरी साई तेरी साची प्रीति तुम्हारी दाता इसी जग का सब झूठा नाता गुरु चरण शरणाई गुरु चरण शरणाई साई तेरी
पंढरीनाथ भगवान